मित्रांनो, गव्हाला पाणी भरून राहिलो. खत बीत टाकून दिलं आहे. खत टाकून पाणी भरून राहिलो. तर सकाळचे जवळजवळ 11 साडे 11 आपले 12 वाजत आला. सकाळचं अजून जेवेल नाही, कारण सकाळपासून इकडं पाणी भरत होतं हे वैरणीला. आणि ते तिकडून पाणी येतं, ते तिकडं झाडा का पाईप दिसत होतं तिकडून. पाटा नाही, इकडून येतो पाठीमागून. आणि तुम्हाला मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला हे सांगतो का शेतकऱ्याची जिंदगी कशी राहते. शेतात एक पाणी भरतो, एक जेवण. हे भाकर आहे, मांडे व बाटलीत पाणी आणलं आहे. आणि अशी शेतकऱ्याची जिंदगी राहते. तर सकाळी लवकरच शेळ्यांना वैरण का आखूड आहे, त्याच्यामुळं वैरण नाही. मग चारायला सगळे का रान वाळून गेलं आता. तर मग आहे ना मित्रांनो, आज चारा आणायला गेलो शेळ्यांना, पाला इकडे तिकडे गवसून आणायला. तिकडून आले पाणी भरायला लागलो, वैरणीला भरला. गव्हाला भरू राहिलो. तर भरता भरता फार भूक लागून गेले. तर इथं बांधावंच जेवण आणून द्यायला घरवालीनं. म्हणजे मीच सांगला इकडंच आणून देईन, मी पाणी भरेन आणि बाहेर देईल. तर बरंच भरायचं आहे. गहू एवढं ही पोंडी झाली, वरची पोंडी आहे. तर आहे एवढं भरणं आहे आज. वैरण तर भरलीस. तर मित्रांनो, शेतकऱ्याची अशी जिंदगी राहते, असं आयुष्य राहतं. बांधावं, जेवण खावं, तिकडंच बारा द्यायचं. रात्री इथंच झोपायचा. रात्रीची लाईट असली तर मित्रांनो, जेवणावरून उठून आलो. 12 भरला नाही पाहिलं तर 12 भरलाय. तो 12 द्या जातो. त्या मित्रांनो, 12 भरला नाही, जेवण सोडून आणि इकडे आलो. तर चला आता 12 देऊन घेतो. तर मित्रांनो, शेतकऱ्याचं असं रिअल आयुष्य राहतं. तर हेच आयुष्य म्हणजे सुखाचं, आनंदाचं आणि भारी. तर मित्रांनो, तुम्ही सांगशाल का तू का असं बोल राहिलंय? तर खरोखर भारी आहे आयुष्य, चांगलं आयुष्य आहे. तर जे कामाला, सरकारी कामाला म्हणा, इतर कामाला म्हणा, महिन्याला पगार घेता, आपल्याला वाटतं त्यांची जिंदगी लय भारी, लय खुश आहेत. पण मित्रांनो, त्यांना ना मुला बाळा, बायको पोरा, परपंच, आपले फॅमिली सोडून त्यांना धाव करत हिंडायला लागते. महिनाभर नुसते धाव कामामागं धावत हिंडायला लागते. ते कुठेतरी गुलामगिरीच करीत राहता ना, कोणाच्या तरी हाताखालीच कामाला राहता ना शेवट. बरं, परपंच आपलं या घरदार सोडून त्यांना रोज रोज धाव, कोणाशी नीट बोलाय नाही, कोणाक बसाय नाही. घरी आलं तर पोरान बाळापाशी त्यांना वेळ भेटत नाही. कधी कधी दुट्टीवर गेले तर महिना तिकडंच दुट्टीवर राहता, कधी वेळ भेटत नाही त्यांना आपल्या फॅमिलीला द्यायला. अशी त्यांची जिंदगी राहते. कधी मित्र का 4 चौघांक बसायला उठायला भेटत नाही. तर मित्रांनो, 12 भरलंय, 12 देतून मग बाकीचं पुढचं बोलतो. तर मित्रांनो, 12 देऊन आलो. तर मित्रांनो, आपल्याला वाटत आहे जे कामाला त्यांच्या पैसा येते, पैसा वैसा सगळा राहतं त्यांच्याकडे, पण त्यांना ना कोणाक बोलायला येते वेळ बिलकुल भेटत नाही. अशी त्यांची जिंदगी राहते. पण काय आहे ना, आता जाऊ दे, बोलणंच नको आहे, पण मग तरी या तोंडात आलं तर बोलतो. काय नाही ना, पैशांचा लय गौर राहतो. कधी कोणाक उठणार नाही, बोलणार नाही, आपण बोलवलं तरी बोलणार नाही, असे राहता. तर मित्रांनो, आमचे मी मैत्रीतील असा एक मित्र आहे. तो म्हणजे अर्थात एक उदाहरण सांगतो. तुला खाते, पण आहे ना, मुंगीवरूनच साखर खातो, असं आहे तो. त्याच्यात पैसा आहे, बंगला आहे, गाडी आहे, काचीच कमी नाही. पण तरी तो वेळात वेळ काढून आला तर आता आमच्या 4 चौघात मिसळून राहतो. असा तो वाघ आहे, हत्ती आहे, पण मुंगी होऊन साखर खातो. कधीच कोणाची उघरा फुगरी नाही, कधीच फुगीर नाही.
तर असे मित्र प्रत्येकाला असले पाहिजे आणि त्याच्यासारखेच प्रत्येकानं राहिलं पाहिजे, म्हणजे अर्थात आम्ही सुद्धा राहिलं पाहिजे ते मित्राबरोबर. तर त्याचा आज बड्डे म्हणून त्याचे आज विशेष मी बोल राहिलो आहे. तर त्याचा बड्डे मी दाखवेलच तुम्हाला संध्याकाळी म्हणजे याच व्हिडिओमध्ये ॲड करणार आणि संध्याकाळी तुम्हाला हा व्हिडिओ पडणार. तर मित्रांनो, माझ्या व्हिडिओचा बोलण्याचा राग आला असेल तर माफी मागतो. पण जे खरं आहे तेच बोलायला लागतं आणि जो तोंडावर बोलतो तो कधीच सत्यच बोलतो. जो आतमुर्गे रत होतो कवाच खरा बोलत नाही. काय वाटत तुम्हाला? तर चला, आमचा आहे ना फेवरेट मित्र आणि बालपणाचा मित्र कमी आमचा भावही आहे तो. तर भावही कमी मित्र जास्त, असं दोन्ही गुणही पक्का आहे तो. तर त्याचा बड्डे आज, त्याला आज बड्डे विश करावं लागेल. तर मित्रांनो, संध्याकाळचा तुम्हाला त्याचा वाढदिवसाचा व्हिडिओ दाखवतोच. तर मित्रांनो, मित्राचं म्हणणं आहे का बड्डे रात्री 12लाच करू. तर मित्रांनो, बड्डे नाही दाखवता येणार. तर तुम्हाला आहे ना केक आणि त्यानं घ्यायला आलो ते तेवढं दाखवू शकतोय आणि शेवटलं तुम्हाला मित्राचा फोटो टाकून देतो त्याच्यात, म्हणजे मग कळेल तुम्हाला कोणत्या मित्राचा बड्डे आहे त्या. चला केक घेऊ. इकडे समोर पाठीमागे केक घ्यायला आलो आपण. तर केक घेऊ आता. केक पाहिजे केक. हाँ क्या? हाँ केक चाहिए. तर मित्रांनो, माझ्याकडे केक घ्यायला आलो आहे. आता केक घेतो आणि जातो मित्राच्या बड्डेची तयारी करायला. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये कमेंट द्या.